मी अमृता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवी मुंबईत सर्वत्र मोठ्या उत्साहाने 10 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन. फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण देणारे विधेयक केंद्रात मंजूर, फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास तुरुंगवास. जुईनगर येथील पदचारी पुलावरील पथदिव्यांतील लाईट्स गायब, लाईट्स लवकरात लवकर लावण्याची नागरिकांची मागणी. पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईत सर्वत्र मोठ्या उत्साहाने लाडक्या 10 दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. गणपति बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ. 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 भक्तांकडून 10 दिवस लाड पुरवून घेतल्यानंतर बुधवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणपतीचं मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात नवी मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. विसर्जनावेळी सर्वत्र गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचे स्वर ऐकायला मिळत होते. यावेळी मोठमोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. शिवाजी चौकामध्ये पाहायला मिळाला त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. भक्त ही ढोल ताशांच्या गजरात नाचत गात गणपतीला मोठ्या उत्साहाने निरोप देत होते. वाशीतील शिवाजी चौकात गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नवी मुंबईतील जवळपास 23 तलावांवर विसर्जन करण्यात आले होते. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त करण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन पालिका आयुक्त आबासाहेब जराड यांनी दिलं. पुढील वर्षी गणपतीच्या उत्सवाच्या मी एवढं सांगेल का आपल्या शहरामध्ये एकतर आम्ही पुढच्या वर्षी व्यवस्था खड्डे राहणार आहे कुठे याची दक्षता अगोदरच घेऊ आणि प्लास्टिक मुक्ती झाली तर अतिशय आनंद होईल. त्याच्या दृष्टीने किंवा इको गणपतीची याची संकल्पना आपण राबवण्याचा जरूर प्रयत्न करू आणि ही जी व्यवस्था याच्यात अधिक चांगलं काय काय करता येईल त्याचं नक्की नियोजन केलं जाईल. अशा प्रकारे नवी मुंबईतील गणपतींचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण देणारे विधेयक केंद्रात मंजूर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई केली जाणार नाही. जर यापुढे कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई केली तर तुरुंगाची शिक्षा खावी लागणार आहे. फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण देणारे विधेयक केंद्रात मंजूर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार विक्रेता समितीच्या परवानगीनंतर फेरीवाल्यांवर कारवाई करता येईल. त्याआधी त्यांना या संदर्भातील नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच फेरीवाल्यांचे पुनर्वसन करायचे झाल्यास त्यांना धंदा करण्यासाठी दुसरी पर्यायी जागा द्यावी लागेल. मुंबईत 17% फळ विक्रेते आहेत तर 19% हे घरगुती किरकोळ साहित्य विक्रेते आहेत. 20% भाजी आणि फुल विक्रेते तर 3% नाशवंत नसलेल्या साहित्यांचे विक्रेते आहेत तर 41% हे इतर फेरीवाले आहेत. सर्वोच्च न्यायालयानुसार कोणत्याही फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिका अधिकाऱ्यांना नाही. जर यापुढे कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई केली तर त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक गायकवाड, MVTV.
जर तुमच्या इमारतीवर किंवा आजूबाजूच्या परिसरात मोबाईल टॉवर असेल व तो बेकायदा वा त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका असेल तर तुम्ही त्वरितच जवळच्या विभाग कार्यालयात संपर्क करू शकता. रहिवाशांच्या आसपासच्या परिसरात बेकायदा मोबाईल टॉवर असल्यास ते जवळच्या विभाग कार्यालयात त्वरित संपर्क करू शकतात व या विरोधात लेखी तक्रार वा याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही त्या विचारू शकता, असं अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. वॉर्ड ऑफिस या टॉवर संबंधी नगररचना विभागाची चौकशी करेल व त्यानंतर त्यांना नोटीस पाठवली जाईल. प्रशासनाकडे ही समस्या सोडवण्यासाठी एखादा हेल्पलाईन नंबर वा चोख यंत्रणा नाही. बेकायदा मोबाईल टॉवर संबंधित रहिवाशांमध्ये तेवढी जनजागृती नसल्याने या मोबाईल टॉवरच्या संख्येत वाढ होत आहे. बेकायदा मोबाईल टॉवर संबंधित रहिवाशांमध्ये तेवढी जनजागृती नसल्याने या मोबाईल टॉवरच्या संख्येत वाढ होत आहे. हे मोबाईल टॉवर्स 5हून अधिक अँटिनावर बनवलेले आहेत, परंतु हे दूरसंचार विभागाच्या नियमांच्या विरोधात आहे, तसेच ते आरोग्यालाही धोकादायक आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक गायकवाड, MVTV. आणखीन काही घडामोडी पाहणार मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सलोना देख के होने लगा है चर्चा शहर भर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. मचले यौवन महका तन मन उभर के आई जवानी. देख के हर कोई मुझे पुकारे आजा दिल की रानी. दुनिया सारी आज अचानक मेहरबान हुई मुझ पर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. रेडीमेड गारमेंट्स का एक्सक्लूसिव शोरूम फॉर मेल, फीमेल एंड किड्स. डिजाइनर साड़ीज, ब्राइडल वेयर, पार्टी वेयर एंड कैजुअल वेयर, रंग बिरंगे कपड़े बाबा और बेबी के लिए. कलाविधि शॉप नंबर 49 to 51, पटेल हेरिटेज, सेक्टर 7, खारघर, नवी मुंबई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. जुईनगर येथे असलेल्या पदचारी पुलाजवळील पोलवर लाईट्सच नाहीत. या ठिकाणी लवकरात लवकर पथदिव्यांमध्ये लाईट्स लावावेत अशी पदचाऱ्यांनी मागणी केली आहे. जुईनगर येथील पदचारी पुलावरील पथदिव्यांमध्ये लाईट्सच नाहीत, त्यामुळे या परिसरात अंधार पसरलेला आहे. हा पदचारी पूल 15 वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. या ठिकाणाहून अनेक जण कामानिमित्ताने ये जा करत असतात, त्यामुळे संबंधितांनी यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर या पथदिव्यांमध्ये लाईट्स लावावेत अशी मागणी केली आहे. हेलो, ये रात के आने जाने के समय लाइट नहीं रहती है, या लाइट का व्यवस्था होना चाहिए और आने जाने के लिए बहुत दिक्कत होता है. चोरी की भी यहाँ घटना ज़्यादा होती है और रात में अच्छा नहीं है यहाँ आना जाना. इधर लाइट नहीं है, ये रात के समय में लोग आते हैं, लड़की लोग भी आते हैं तो कहीं चोरी भी हो सकता है किसी का, और इसलिए इधर लाइट लगाना चाहिए आप लोग. यहाँ पे एक भी लाइट नहीं है अभी, तो मेरे हिसाब से तो लाइट होना चाहिए यहाँ पे, क्योंकि रात में आने जाने में काफ़ी डर लगता होगा यहाँ पे आने में, और चोरी वगैरह भी हो सकता है. एरिया काफ़ी सुनसान हो जाता है शाम को. लाईट नसल्याने या ठिकाणी अंधार पसरलेला आहे, त्यामुळे अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी चोरीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे परिसरात लाईट्स लावणे अत्यावश्यक आहे. या पदचारी पुलावरील एकही पथदिवा चालू नाही, त्यामुळे नागरिकांसाठी समस्या निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV.
वाशी सेक्टर 6 येथे असलेल्या तलावात येथील रहिवासी अंघोळ करतात, कपडे धुतात. या ठिकाणी महापालिकेने सूचना फलक लावले असूनही लोकांना याचे गांभीर्य दिसून येत नाही. वाशी सेक्टर 6 येथे असलेल्या तलावाचा वापर येथील रहिवासी अंघोळ करण्यास व कपडे धुण्यास करतात. महापालिकेने या ठिकाणी तलावाजवळ जाऊ नका अशा आशयाचा सूचना फलक लावला आहे. मात्र तरीही लोक या तलावाचा वापर करतात. या तलावात दलदल आहे, त्यामुळे कोणाचाही पाय घसरून जीव जाण्याची शक्यता आहे. अंघोळ करताना किंवा कपडे धुताना पाय घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तलावाचा वापर करण्यास महापालिकेने मनाई केली आहे. मात्र या आदेशांना न जुमानता येथील रहिवासी आपलीच मनमानी करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच लोकांना शहाणपण येणार असं दिसतंय. या तलावात विसर्जनही करण्यात येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.